नमस्कार. टेस्ट विथ अन या चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे टेस्टी कुरकुरीत ब्रेड रोल कसे बनवायचे ते बघूया. तर कुरकुरीत ब्रेड रोल बनवण्यासाठी आपण आधी बारीक कांदा चॉप करून घेऊया. बारीक कट केलेला कांदा लागेल आपल्याला. त्याच्यासाठी काही मिरच्या लागतील, थोडीशी लसण लागेल, 2 ते 3 पाकळ्या लसण, आणि चवीपुरतं मीठ लागेल हे स्टफिंगसाठी. आणि मेन जो आहे स्टफिंगचा त्यासाठी 3 ते 4 उकडलेले बटाटे लागतील. तर ते बटाटे उकडून ठेवलेले आहे. त्यासाठी आधी आपण बारीक कट केलेला कांदा कट करून घेऊ. कांदा कट केल्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करू. हिरव्या मिरचीला तुम्ही ऑप्शनमध्ये पण ठेवू शकता. याला ऑप्शनल तुम्ही लाल तिखट वापरू शकता, बट मी हिरवी मिरची घेतलेली आहे. तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेऊ. त्याच्यानंतर आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या बारीक कट करून घेऊ. चिरलेल्या लसणाच्या जागी चिरलेल्या लसणाच्या ऑप्शनमध्ये तुम्ही गार्लिक पेस्ट यूज करू शकता, बट मी याची थोडी टेस्ट ॲडिशनल येते, त्याच्यामुळे कट केलेला लसण घेतलं आहे. आता लसण कट करून झालं आहे. आता आपण बनवूया ब्रेड रोलची स्टफिंग. ब्रेड रोलच्या स्टफिंगसाठी आपण सर्वप्रथम उकडलेले बटाटे घेऊ. नंतर त्याच्यामध्ये टाकू आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची. आधी हे फोडून घेऊ व्यवस्थित, हे स्टफिंग बनवू. नंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकू. त्याच्यानंतर कट केलेला लसूण आणि बारीक चॉप केलेला कांदा, आणि वरून टाकायचे चवीपुरतं मीठ. त्याच्यानंतर तुम्ही हळद पण टाकू शकता. हळदनी कलरेशन पण येते, बट मी नाही यूज केलेली. आणि तुम्ही लाल तिखट पण यूज करू शकता. आता हे बॅटर व्यवस्थित आपण स्टफिंग मळून घेऊ. चांगला गोळा म्हणजे स्मूथ करून घेऊ, याला स्मॅश करून घेऊ बटाट्यांना. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण जे ब्रेड्स आहेत ते घेऊ रोल बनवण्यासाठी. तर ब्रेड्सचे काठ जे आहे ते आपल्याला आधी कापून घ्यावं लागतील. आणि जे काठ उरतील, जे काठ आहेत उरलेले, त्यांचे आपण मिक्सरमध्ये लावून त्याला बारीक करून घेऊ. म्हणजे ब्रेड क्रम्स तयार होतील, आणि हे क्रम्स आपल्याला लास्टमध्ये ब्रेड रोल तयार झाल्यानंतर त्याला लावण्यासाठी कामात येईल. तर आता क्रम्स पण तयार झाला आहे. आता हे जो ब्रेड स्लाईस आहे त्याला पाण्यामध्ये थोडंसं बुडवायचं आहे. एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं बुडवायचं आहे. नंतर ते पाणी पिळून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित प्रेस करून ब्रेडला. आणि त्याच्यानंतर जे बटाट्याची स्टफिंग आहे ती ठेवायची गोल गोळा करून. त्याचं एक व्यवस्थित शेपमध्ये गोळा करून अंडाकृती शेपमध्ये ती स्टफिंग ठेवायची. आणि नंतर ब्रेडला वडायचं आहे त्या गोळ्यासारखं, म्हणजे ब्रेड रोल तयार करायचं आहे. हाताच्या साहाय्याने थोडं हळूहळू त्याला शेप द्यायचं आहे. तो ओला असल्यामुळे लगेच त्याला शेप येतो. थोडं हलका हातानेच करायचं आहे, त्याला जास्त प्रेस करायची गरज नाही राहत. आणि नंतर जे ब्रेड क्रम्स आहे ते त्याला लावून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून काय होईल, त्याला थोडासा अजून एक ॲडिशनल हे येईल, त्याला दिसायसाठी पण चांगलं दिसेल. आणि तळल्यानंतर पण ते व्यवस्थित कुरकुरीत आणि थोडं हे छान दिसेल. आता हे ब्रेड रोल्स आपले सगळे बनवून तयार झाले आहे. आता यांना तळून घेऊ. तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे जे ब्रेड रोल्स आहेत हे मंद आचेवर तळायचे आहे. जास्त हाय फ्लेमवर तळल्याने काय होईल, त्याचे जे क्रम्स लावलेले आहेत रोल्सला ते जळून जातील, आणि ब्रेड रोल पण करपल्यासारखे होईल. आणि चवीला पण ते म्हणजे कुरकुरीत होणार नाही, नुसतं करपल्यासारखे होतील. त्यासाठी आपण काय करायचे, मंद आचेवर तळून घेऊ यांना. सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळायचे आहे. आता याचा कलर चेंज होतोय रोल्सचा. या 2 मिनटात लगेच होतील. झाले आता आपले ब्रेड रोल झाले तयार. आता या ब्रेड रोल्सला आपण घेऊया काढून घेऊ. आणि टोमॅटो सॉस किंवा तुम्ही इतर कुठल्याही चटणीसोबत सर्व करू शकता. तर आता आपण टोमॅटो सॉससोबत सर्व करूया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.